कधी काळी पक्षाचा आदेश हाच अंतिम अशी ओळख असलेला भारतीय जनता पक्ष आजही तितकाच शिस्तप्रिय आहे का, असा प्रश्न मावळ तालुक्यातील अलीकडील राजकीय घडामोडीमुळे उपस्थित राहिला आहे. मावळ विधानसभा निवडणुकीदरम्यान पक्षाने अधिकृतपणे युतीचा निर्णय घेतला असतानाही स्थानिक पातळीवरती काही पदाधिकाऱ्यांनी त्या निर्णयाला हरताळ बसल्याचे चित्र पाहायला मिळाले. पक्षाचा आदेश डावलत काहींनी आमदार सुनील शेळके यांना साथ न देता अपक्ष उमेदवारांना उघड पाठिंबा दिला, तर काहींनी मात्र सुनील शेळके यांच्या बाजूने उभे राहत त्यांना पाठिंबा दिला. भाजपाचे दोन गट प्रत्यक्षात मैदानात उतरलेले यावेळी पाहायला भेटले. या संपूर्ण प्रक्रियेत सर्वात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होता, तो म्हणजे पक्षाने दिलेला आदेश पाळला गेला का? शिस्तभंग करणाऱ्यांवरती कारवाई झाली का? तर नाही. स्थानिक राजकीय आणि मावळ तालुक्यातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या मते उघडपणे आदेश मोडूनही कोणतीही ठोस शिस्तभंगाची कारवाई न झाल्याने पक्षातील शिस्तीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. हीच बाब पुढे तळेगाव दाभाडे नगर परिषद आणि लोणावळा नगर परिषदेत दिसून आली, ज्या ठिकाणी सर्व पक्षीय सहमतीने बिनविरोध निवडणूक होण्याची शक्यता होती, तिथे पक्षाच्या अधिकृत सूचनेकडे दुर्लक्ष करत उमेदवारी दाखल करण्यात आली. परिणामी संघर्ष टाळता आला नाही आणि पक्षांतर्गत मतभेद पुन्हा चव्हाट्यावरती आले. पूर्वी भाजपामध्ये वरिष्ठ नेतृत्वाचा निर्णय हा प्रत्येक कार्यकर्त्याला बंधनकारक असायचा, मात्र आजच्या परिस्थिती पाहता शिस्त मोडूनही कारवाई होत नाही. त्यामुळे पक्षात येऊन कोणीही नियम मोडू शकतो असा संदेश खालीपर्यंत जात असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम हा जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यावरती होताना दिसतोय. पक्ष वाढवणाऱ्या कार्यकर्त्यांना बाहेरून आलेल्या उमेदवारांमुळे दुय्यम स्थान मिळत असल्याची नाराजी आता व्यक्त होत आहे. परिणामी एकाच पक्षात अनेक गट, काही सत्ताधारी आमदाराच्या बाजूने तर काही त्यांच्या विरोधात, अशी विभागणी स्पष्टपणे दिसते. आज मावळ तालुक्यात नेमका कुठल्या पक्षाशी कुणाची युती आहे हा प्रश्न सामान्य कार्यकर्त्यांना कळत नाहीये. या गोंधळामुळे कार्यकर्ते हे संभ्रमात असून संघटनात्मक एकजूट कुमकुवत होत असल्याचे चित्र या ठिकाणी स्पष्ट दिसत आहे. तर काय, या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर एक मूलभूत प्रश्न उभा राहतो. जो भाजप कधी काळी शिस्तीचा, संघटित आणि आदेश पालन करणारा पक्ष म्हणून ओळखला जायचा, तो पक्ष आजही तसाच राहिला आहे का, की शिस्त ही केवळ घोषवाक्यापुरतीच मर्यादित राहिली आहे? तुमचं यावरती मत काय? भाजप आजही शिस्तीचा पक्ष आहे का? तर तुम्हाला त्याबद्दल काय वाटतंय ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या महाराष्ट्र लाईव्ह वन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.